मूर्तिजापूरला विशेष मदतीतून वगळल्याने शेतकरी आक्रमक झाले. तहसील कार्यालयात ठिय्या पाहायला मिळतोय. महाराष्ट्र शासनाने 9 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या नैसर्गिक आपत्ती विशेष मदत पॅकेजमधून मूर्तिजापूर तालुक्याला वगळल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय आणि या निर्णयामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता तहसील कार्यालयाच्या आतच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. सततच्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झाल्यामुळे या कालावधीत ढगफुटी सदृश्य पावसामुळे मूर्तिजापूर तालुक्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक भागात पिकांचे उत्पादन कमालीचे घटले असून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार शेतकऱ्यांच्या भेटीला आलाय. शेतकऱ्यांचा वाढता असंतोष पाहून मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप अपार आणि तहसीलदार मॅडम यांनी त्वरित दखल घेतली आहे. शेतकऱ्यांसाठी मदत मिळवून देण्यासाठी अपार यांनी मोठी मेहनत घेतली असून त्यांनी आणि तहसीलदार यांनी स्वतः आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून त्यांचे प्रश्न शांतपणे ऐकून घेतल्याचंही आपण चित्रांमध्ये पाहू शकतो. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की त्यांचे सर्व प्रश्न आणि समस्यावरील अधिकाऱ्यांपर्यंत त्वरित पोहोचवले जातील. तसेच या मागणीकडे लवकरच लक्षही दिले जाईल आणि मदत पॅकेजमध्ये तालुक्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. यासंदर्भात आपली प्रतिक्रिया काय? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये मुलतान तालुक्यात अतिवृष्टी झाली. यासाठी सर्वे झाला. जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा हे केलं. फडणवीस साहेबांच्या व्हिडिओमध्ये मुलतान तालुक्यात अतिवृष्टी झाल्याचं स्टेटमेंट आहे त्यांचं. परंतु आता जे पॅकेज जाहीर केलं त्यात मुलतान तालुका वगळण्यात आला. आता दिवाळी तोंडावर आली, शेतकऱ्यांना पीक नाही आहे. त्यामुळे आज आम्ही ठोस आश्वासन घेतल्याशिवाय मुलतान तालुका जोपर्यंत यात नैसर्गिक आपत्तीत नवीन जिल्ह्यांमध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे. तहसीलदार मॅडमच्या ऑफिसमध्ये प्रांतनेता विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो.